चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती. आणि आता हा ब्लॉगचा पार्ट 2 आहे. आपण आलेलो आहोत शिर्डीला आणि आता आपण चाललो आहे परत शिर्डीमध्ये मार्केट फिरू, तर थोडा प्रसाद वगैरे घेऊ. आणि कालच्या पार्ट 1मध्ये आपण शिर्डीला आलो बसनी मुंबईवरनं, तर तो पण नक्की जाऊन बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललो आहे साई तीर्थ थीम पार्कमध्ये. आता तिथे फ्री शो चालू होतील 7:30ला, तर चला जाऊया तिथे. तर आता आपण पोचलो साई तीर्थ पार्कला. हे समोर वेटिंग आहे, इथे आहे साई तीर्थ बघू शकता. तर आता आपण जाऊया साई तीर्थच्या इथे, साई तीर्थ थीम पार्क. जीवन का हर एक पल में ऐसे बिताऊं सेवा भाव. तर आता आपण पोचलो साई तीर्थ थीम पार्कला. माय पाठी बघू शकता, तर त्या साई तीर्थ पार्क. तर बघू शकता इथे 4 फ्री शो आहेत आफ्टर सनसेट, म्हणजे 7 PM पासून चालू होतात. जे फ्री शो आहेत हे बघा, लेझर शो, मग मॅजिक शो आहे, आणि मग द साईबाबा पालखी, आणि मग ॲरोबॅटिक शो. हे 4 शो तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता इथे. आता इथे होतील 7 वाजता चालू. फर्स्ट शो आहे लेझर शो आहे, 3D मॅपिंग लेझर शो आहे, आणि मग नंतर आहे मॅजिक शो. थर्ड शो आहे द साईबाबा पालखी, अँड 4th शो ॲरोबॅटिक शो. तर बघा, येऊन तुम्ही इथं फोटो वगैरे काढू शकता. आणि समोरच एकदम वेट एन्जॉय आहे, जिथे तुम्ही जाऊ शकता. आणि आतमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर 4 hours शो आहे आतमध्ये पूर्ण, म्हणजे तुम्हाला फिरवला जाणार. तर त्याची तिकीट आहे मंडे टू फ्रायडे 550 रुपीज. हे बघा बघू शकता. संडे, सॅटर्डे अँड हॉलिडेज 589 तिकीट. तर तुम्ही तिकडून काढू शकता. मी आता हे फ्री शो बघणार आहे इथे. 3D मॅपिंग लेझर शो बघणार आहे, आणि परत मॅजिक शो, द साईबाबा पालखी, ॲरोबॅटिक शो. तर आता आम्ही साई तीर्थच्या बाहेर येऊन फालुदा पितोय. तर घेतोय मी आता फालुदा, ते बनवत आहेत. तर आता आम्ही फालुदा पिला आणि परत चाललोय साई तीर्थच्या आत, कारण की आता शो चालू होतील. दॅट्स इट. तर आता इथे सगळं लायटिंग्स वगैरे सुरू केलेत, आणि आता थोड्या वेळात सबका मालिक एक शो सुरू होणार आहे. झाड बघा.
बघू शकता इथे कसे लोक येऊन फोटो काढतात, तुम्ही पण काढू शकता. आणि इथे फ्रीमध्ये शो होतात. आणि जर तुम्हाला आतमध्ये जाऊन ते 5D शो बघायचे असतील तर त्याच्यासाठी चार्जेस आहेत 530 रुपीज. आता मॅजिक शो चालू होते. लगा दिया सर कागज में आग, दोनों कागज को जला देगा सर, साथ में जला देगा. वो कागज बच गया सर, उसको भी जला देगा. देखो मैडम, इधर का मंत्र नहीं मारेगा सर, मंत्र मारेगा पंखा तेरा कौवा नहीं, कबूतर लेके आओ. नमस्कार करना आप लोगों को, नमस्कार तर बघितलं ते कसं केलं. लेडीज मैजिक होगा साहब, लेडीज देखो साहब, लेडीज मैजिक कौन से मैडम आते हैं, जल्दी एक मैडम देखो साहब, ज़्यादा मैजिक नहीं होगा, 5 मैजिक होगा सर, 5 मैजिक. ये देखो साहब, कितना बड़ा लड्डू है साहब, मैडम के पेट में चला जाएगा. आपको मैडम लड्डू बड़ा है, ऐसे नहीं, मैजिक में जाएगा. पकड़ लिया करो, आ जाओ. देखो सर, इतना बड़ा लड्डू खा गया. ये खाली बॉक्स सर, इसमें आएगा. देखो साहब, इसमें आएगा लड्डू. हाँ करो, नहीं, हाँ हाँ हाँ, आ गया. देखो आ गया. ताली नहीं बजा रहे साहब, ताली नहीं बजा रहे. देखो साहब, मैजिक वाला स्टिक सर, मैजिक वाला स्टिक इधर रखेगा. हाथ खाली सर, हाथ खाली चलेगा. देखिए आप जल्दी वो तैयार. एक बनाया सर, मजा नहीं. एक उधर है और देखो साहब, एक इधर है. 2 है, 2 से 4 होगा. 4 वो मेरे हाथ में सर फिटिंग होता है, वो भैया के हाथ में 4 होगा. भैया जल्दी 2 से 4 होगा. कितना है भैया? होने पाहिजे. वो है ना 4 होगा. ओपन नहीं करना, 3 बार बोलो डिस्टर्ब. शाबाश भैया, इसके ऊपर डालो भैया, कोई डालो. चीटिंग नहीं करो भैया, जल्दी डालो. कोई नहीं रख लिया भैया बॉक्स में. ऊपर आया देखो साहब, किधर छुपाया. इधर आओ भैया, ऊपर आओ, ऊपर आओ. हाथ ऊपर करो, उसी पर झड़काव पड़ा. अरे आप देखो साहब, तर आता इथे ॲक्रोबिक शो सुरू होणार आहे. तर आपण बघूया. आणि जर तुम्हाला ॲक्रोबिक शोची फुल लिंक पाहिजे असेल, फुल व्हिडिओ लिंक, तर ती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. पार्ट 2 आहे. पार्ट फर्स्ट नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन बघून
जस्ट आत्ताच ॲरोबिक शो संपला आणि त्याचे ॲक्टर्स जे माझ्या बॅक साईडने चालले आहेत. तर आत्ता इथे लेझर शो चालू झाला आहे, तर चला लेझर शो बघूया. आणि जर तुम्हाला ह्या लेझर शोची फुल व्हिडिओ लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन बघू शकता. उनके गुजरने के बाद सदियों से पूरी दुनिया में बसे करोड़ों भक्त उनकी भक्ति में लीन हुए यहाँ शिरडी चले आते हैं. आपने भी उनके दर्शन जरूर किए होंगे. अब साईं बाबा के दर्शन के उस अनुभव को और उजागर करें साईं तीर्थ में. यहाँ साईं की अद्भुत यात्रा देखिए एक भव्य सिनेमा के पर्दे पर. साईं बाबा की प्रेम और करुणा से भरी हुई कहानियां यहाँ आपके सामने साकार होंगी. संस्कृति के अलग अलग पहलुओं में से एक है हमारे भारत के ऐतिहासिक मंदिर. उत्तर से लेकर दक्षिण तक और पूरब से लेकर पश्चिम तक भारत के हजारों साल पुराने मंदिर हमारे भक्ति का प्रतीक है. आइए इस तीर्थ यात्रा में कई प्राचीन मंदिरों की प्रत्यक्ष भेंट करें और चारों धाम तथा मीनाक्षी मंदिर और तिरुपति बालाजी के दर्शन करें. हमारे इतिहास का अभिन्न अंग है भारतीय संस्कृति के दो महान अध्याय रामायण और महाभारत. इसी रामायण का एक अत्यंत रोमांचकारी प्रसंग लंका दहन का अनुभव आपको मिलेगा साक्षात हनुमान जी के साथ. हिलती हुई कुर्सियों में बैठकर आप उड़ते हुए पहुंचेंगे रावण की लंका में और देखेंगे हनुमान जी और रावण का एक ऐसा सामना जो हनुमान जी की महान भक्ति का और विराट शक्ति का प्रतीक है. और उसके 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. करोड़ों साल पहले ब्रह्मांड का निर्माण हुआ जिसमें एक छोटा सा बिंदु था हमारी पृथ्वी. कई युगों के बाद पृथ्वी पर मानव वंश का जन्म हुआ. मन उसमें देखे कोई रघुवीर शिरडी में एक नीम तले आया कोई फकीर आया कोई बदन पर कफनी सर. तर आता येथील साईबाबा पालखी शो चालू झाला आहे. आणि जर तुम्हाला ह्या शोची पण फुल व्हिडिओ लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन बघा. तिथं पूर्ण फुल शो आहे, तर तुम्ही बघू शकता. तिथे जाऊन सगळ्या शोची ॲरोबिक शो, अजून मॅजिक शो आणि लेझर शो आणि साईबाबा पालखी शो या चार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला बघूया द साईबाबा पालखी शो. नंतर हे झाल्यावर
ना त्यांचा कार्यक्रम आतमध्ये होईल आपण टाइम होईल प्रभु साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई। तर आता आम्ही निघतो इथून घरी जायला साई तीर्थमधून। पहिले आम्ही जाऊ साईबाबाच्या मंदिरात जाऊ आणि तिथून प्रसाद घेऊ आणि मग बस बघून निघू मुंबईसाठी। तर चला जाऊया। तर आता आम्ही साई तीर्थ थीम पार्कच्या इथून ऑटो पकडली आहे साईबाबा मंदिराजवळ जायला। तर चला जाऊया। तर आता आम्ही ऑटोमधून उतरलो, साई तीर्थच्या इथून आलो। आता इथून प्रसाद घेऊ आणि मग बस बघायला जाऊ। आता आपण चाललो आहे लाडू काउंटरवर। चलो जाऊन येऊ। कारण की आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे लाडू। चला जाऊया लाडू काउंटर जवळ। इकडे आतमध्ये लाडू काउंटर आहे। प्रति पॅकेट 25 रुपये लाडू काउंटर। एक लाडू काय माहिती, चला बघून येऊ। 7 ते 10 वाजेपर्यंत असतो। आता सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजल्यापर्यंत लाडू काउंटर चालू असतो। आता वाजले 8:26। तर चला जाऊया। हां, आपल्याला भेटतील लाडू। आणि आज साई तीर्थ थीम पार्कमध्ये पण खूप मजा आली। तर चला घेऊया लाडू। हे बघा नवीन लाडू काउंटर। हा 25 वाला ना, लड्डू प्रसाद 25 वाला घेता ना। आणि तुमच्या इथे चला ना, हे का आहे ना चालू। घ्या 25 वाले 4 पॅकेट घेतलेत आणि 10 वाले 100चे घेत आहे। 10 पॅकेट आपले 10 पॅकेट हे आणि हे 4 पॅकेट। आता आम्ही चाललो आहे मुख दर्शन घ्यायला साईबाबाचे। कारण की आता आम्ही घरी जाणार ना रिटर्न, म्हणून आम्ही घेऊ मुख दर्शन। तर चला जाऊया तिथे मुख दर्शन घ्यायला। बट तिथे पण मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे स्विच ऑफ करून खिशात। आता आम्ही मुख दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता इथे चाललो आहे बस बघायला पहिले। तर चला जाऊया बस बघूया। ही बघा द्वारका माई। आय लव साईबाबा। तर आता आम्ही परत गोटी सोडा पितोय आणि मग इथून जाऊ आम्ही बस डेपोला। जवळच आहे बस डेपो, तिथे जाऊ आणि बस बघू आपल्याला जाण्यासाठी घरी। तर पहिले सोडा घेऊया मग जाऊया। तर आता बघा ते घ्या, सोडा घ्या। थोड़ा लागने घ्या थोड़ा।
आम्ही आलो शिर्डी बस स्थानकला बस बघायला. बघतो इथं आहे काय. तिथे 2 ठिकाण तर नाही भेटले आम्हाला, ते इकडं बघतो. तर आता ST डेपोमधून पण एक पण बस नाही. आम्ही आता लक्झरीज बघतो. तर आता आपण इथून बुक केले बस मुंबईला जाण्यासाठी. ती समोर बस आहे दादरला जाण्यासाठी. आरती ट्रॅव्हल्स तिच्याने जाणार आहोत. तरी बघा साई प्रवासी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सेकंडला तिकीट सीट आहे. जी ज्याने आपण आलतो ना सेकंडला सेम सीट बट ट्रॅव्हल्स वेगळी. ती तिरुपती होती, ही आरती आहे. तर चला जाऊया. समोर बस आहे आपली, तिच्यात जाऊन बसायचं आहे. चला जाऊ. तर बघू शकता ही आहे आपली बस आरती. ती बघा बस आली आहे. आता ह्याच्यातून आपण जाऊ मुंबईला दादर. तर बस 2132 आहे आपली सीट. तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. बघू शकता बस ही आहे. नेहमी समोरून बुक केली आहे, इथून पावलोमधून बघू शकता. इथून बुक केली आहे. बसचं नाव आहे आरती ट्रॅव्हल्स. आता बस सुटली आहे शिर्डीमधून. आता ही पॅसेंजर कलेक्ट करत जाणार. तर चला आता जिथे ब्रेकफास्टला थांबेल तिथे भेटूया. तर आता मी इथं उतरलो आहे नाश्ता करायला. बस थांबले नाश्ता करण्यासाठी आणि आता वाजले 1:17. तर चला जाऊ नाश्ता करू. आपली बस आहे आरती ट्रॅव्हल्सची. हिच्याने आपण चाललो आहे. आता इथे नाश्ता करायला थांबलोय हायवेवर. तर चला जाऊ काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग परत करून बसमध्ये बसू. तर आपल्याला इथून पहिले असे कुपन घ्यायला लागले. तर आता आम्ही इथून घेतलं समोसा. तरी बघा आपली बस. तर जाऊया आतमध्ये. बस स्निकर्स. तर आता आपली बस सुटली आणि इथे पुढे थोडंसं ट्रॅफिक आहे. बस सुटली आपली. आता आपण उतरणार आहोत ऐरोलीला. आम्ही इथं उतरलो ऐरोली बीचच्या खाली. आता इथून आम्ही NMMT नाही तर ऑटो करून जाऊ घरी.
तर आत्ता आपण पोचलो घरी आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की मी जेव्हाही ब्लॉग बनवेल तेव्हा तुम्हाला लगेच त्या ब्लॉगची नोटिफिकेशन मिळेल. आणि जर तुम्ही ह्या ब्लॉगचा पार्ट फर्स्ट नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे.